बन में है, तेरे अंग में है रंग, तेरे रंग तेरे रंग में बन में है, तेरे अंग में है रंग, तेरे रंग तेरे रंग में। आता जो तुम्ही प्रीमियम मध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले म्हटलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता, जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून। तर खाली तुम्हाला सर्व लिंक आपण दिलेले आहे। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो 2 नंबरला मिळून जाईल, त्यावरती सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन याशिवाय सेट करायचा आहे। हा फोटो इथून परफेक्ट सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आणि फोटोच्या इथे पहिले एनजीटी यायचं आहे आणि इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि जेवढी आपली ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढीच ह्या ज्या फोटोची लेंथ असेल ती तुम्हाला शिवाय न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली पहिले एनजीटी यायचं आहे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपण जो हा बीटमा व्हिडिओ इथे ॲड केला आहे त्यामध्ये आपले जे बीट आहेत ते दिलेले आहेत आपण, तर जेथून आपले बीट चेंज होतील तेथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा, जसं ते मी सांगतोय तशा प्रकारे। तर पहिले एनजीटी आपण बघूया कुठे बीट चेंज होते आपली ती, तर थोडं पुढे आल्यानंतर अशिवाय इथून बीट आहे ती चेंज होत आहे। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि पहिलं ऑप्शन ते स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे, तेथूनच आपली लगेच बीट चेंज होते, तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करूया, इथून स्प्लिट करूया। पुन्हा ह्याच्या पुढची बीट इथून चेंज होते अशा प्रकारे, तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। हा फोटो इथून कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हे जे पहिले दुसरा आणि तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडं स्क्रोल करायचं आहे, ते एक ऑप्शन मिळून जाईल ॲडजस्टचा, त्यावरती क्लिक करायचं सिंपली आणि इथून तुम्हाला सॅच्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून सॅच्युरेशन असेल ते मायनस करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढचा पण फोटो तसाच करायचा आहे, ॲडजस्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन कमी करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढचा फोटो अशा करत करत शेवटच्या फोटोपर्यंत इथून ते करत यायचं तुम्हाला, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे तो करू शकता तुम्ही। जर तुम्हाला तो इफेक्ट आवडला तर करा, नाही आवडला तर तसा पण ठेवू शकता तुमचा जो फोटो असेल तो। तर इथून हे ठेवल्यानंतर आता पण आपल्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो बीटमा व्हिडिओ ते ॲड केला त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। तर थोडं स्क्रोल करून इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो आहे ना मटेरियलमध्ये PNG दिले ते तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचं, म्हणजे आपले हे जे इमोजी PNG इथून ॲड होऊन जाईल। तर आता मी काय करतो, इथून आपले जे म्हणजे फोटो राहिले बीटनुसार इथून ॲड करायचे, स्प्लिट करायचे, तेथून ॲड करून घेतो मी लगेच। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला पण अशा तुम्ही जे फोटो आहे तिथून ॲड करून घेतल्यानंतर सिंपली अशा पहिले एनजीटी करून घ्या। घेतल्यानंतर आता मी ना जसे इथे इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोमध्ये इथून फक्त इफेक्ट ॲड करायचे, वरती जे इफेक्ट सांगेल त्याची नाव मिळून जातील आणि कोणत्या ऑप्शनमध्ये कोणता इफेक्ट आहे कुठे मिळून जाईल ते मी तुम्हाला पुढे सांगेल। फक्त जसे एक इफेक्ट सांगेल तसे तुम्ही पण तुमच्या फोटोमध्ये इथून ॲड करायचे। तर आपले आता काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे ना व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं नाही, तर तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला हा जो पुल आउटचा इफेक्ट आहे सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून अप्लाय टू वरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं आहे, त्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला कांबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे, पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करून कांबोच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला ट्रेन 1चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपल्याला आहे ना सिंपली कांबोमधलाच ट्रेन 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याचा पुढचा फोटो आहे तिथे यायचा आहे, त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला आता इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आहे ना रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करून आपल्या पुन्हा इनमध्ये येऊन या फोटोला आपल्याला ना सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. येथे आपल्या इनच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला सेक 3चा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचे. पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करून येथे आपल्या इनमध्येच यायचे. यामध्ये तुम्हाला सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल आणि सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे इनमध्येच यायचे. यामध्ये तुम्हाला रॉक ओरिजिनली हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचे आणि जे पण इफेक्ट मी सांगितले इनमधले ह्या इनच्या ऑप्शनमधले त्यांची जी खालची लेंथ असेल ना 0.7 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे इफेक्ट आहे ते इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली पहिले इंजूट यायचे आणि इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला ना स्पीड आहे ते आपल्या इथे 30 ठेवायचे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून पुन्हा डुप्लिकेट करायची. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि पुन्हा ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला होरिझॉन्टल ओपनचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल थोडी ह्या पहिल्या फोटोच्या अशा कमी करा. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 4 सेकंदाचा तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते याच्या अशा प्रकारे येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 4 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं म्हणजे 6 सेकंदाचा तिथला फोटो जिथून आपण स्प्लिट केला आहे तिथे येथे आल्यानंतर पुन्हा आपल्याला ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा लवच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 5 नंबरला गर्ल्स सिक्रेट्स हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे जिथून आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल म्हणजे 11 सेकंदाचा तिथला फोटो डायरेक्ट तुम्ही ना 10-11च्या मध्ये जो हा टिम्बे टाईमलाईन आहे तिथे या. तिथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट मिळून जाईल. 7 नंबरला असेल इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 11 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. फक्त पहिली इंजूट कमी करा आणि थोडी शेवटून अशा कमी करा. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील तिथे यायचे जिथून आपण स्प्लिट केला तिथे येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला आल्यानंतर पहिलाच इफेक्ट तुम्हाला बटरफ्लाय मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.